नमस्कार मित्रांनो, आदर्श कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा मी उमेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे. प्रश्न विचारलेला आपल्याला समानार्थी शब्द लिहा. आता या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द जे विचारलेले आहेत त्यामध्ये पहिला शब्द आहे काक. काकचा मीनिंग होतो कावळा. त्याच्यानंतर दुसरा आहे ठग. ठग म्हणजे आपण ठग हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकला असेल. ठग किंवा महाठग असं पण आपण म्हणतो. ठग म्हणजे लुटारू, चोर, भुरटा अशा पद्धतीचे वेगवेगळे शब्द याला येतात. त्याच्यानंतर खग म्हणजे पक्षी. त्याच्यानंतर दिन. आता दिन हे दोन प्रकारचे असतात. एक पहिल्या विलांटीवाला दिन आहे आणि एक दुसऱ्या विलांटीवाला. आपल्याला दीर्घ विलांटीवाला दिन इथं विचारलेला आहे. दीर्घ विलांटी जर असली तर त्याचा मिनिंग होतो गरीब. दीर्घ विलांटी असले तर त्याचा मिनिंग होतो गरीब किंवा दरिद्र किंवा पुअर. आपण इंग्लिशमध्ये त्याला पुअर असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि दुसरा जो दिन आहे त्याचा मिनिंग दिवस असा पण होतो. ठीक आहे. या ठिकाणी दीर्घ विलांटीवाला आपल्याला विचारलेला होता म्हणून त्याचा जे ॲन्सर असणार आहे ते असणार आहे गरीब किंवा पुअर. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक दुसरा होता विरुद्ध अर्थी शब्द लिहा. आता पहा, विरुद्ध अर्थाचे आपल्याला शब्द लिहायचे. या ठिकाणी कृतज्ञ. पहा, आता कृतज्ञ याचा विरुद्धार्थी शब्द आहे कृतघ्न. घ आणि त्याला नळाचा न, कृतघ्न. त्याच्यानंतर आधार. एखाद्या व्यक्तीला आपण आधार दिला त्याला आपण आधार म्हणतो. पण एखाद्याला जर आधारच नसेल, त्याला कोणी सहारा नसेल, तर त्याला एक शब्द आहे निराधार. आधार, निराधार. आधारचा विरुद्धार्थी निराधार. त्याच्यानंतर काळोख. काळोख म्हणजे आपला एक काळोखचा मिनिंग होतो अंधार. तर त्याचा विरुद्ध शब्द होईल प्रकाश किंवा उजेड असा पण त्याचा होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर निर्मळ. तर निर्मळचा होतो मळकट. कळकट, मळकट अशा पद्धतीचे शब्द आपण तिथे लिहू शकतो. मळकट. ठीक आहे. अशा पद्धतीनं अपेक्षित उत्तर आपल्याला होते. यानंतर घेऊया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 ज्यामध्ये विचारलेलं होतं शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. पहिला शब्दसमूह आहे सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. आता सर्व इच्छा पूर्ण करणारा जो वृक्ष आहे त्याला वटवृक्ष असं पण म्हणतात किंवा त्यालाच एक योग्य शब्द जर म्हटलं तर तो आहे कल्पतरू. कल्प म्हणजे आपल्या इच्छा आणि तरू म्हणजे वृक्ष. मग आपल्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणजे कल्पतरू. अशा पद्धतीने आपल्याला तिथं लिहायचं होतं कल्पतरू. त्याच्यानंतर दुसरा आहे स्वतः श्रम न करता खाणारा म्हणजे ऐत खाऊ. या ठिकाणी आहे ऐत खाऊ. ऐत खाऊ. ऐत खाऊ असा त्याचा शब्द आहे. त्याच्यानंतर पाण्याखालून चालणारी बोट ज्याला आपण सबमरीन किंवा पाणबुडी असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला पाणबुडी हा शब्द आहे. पाणबुडी. त्यानंतर दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. आता पहा, प्रसिद्ध किंवा जे प्रसिद्ध होतं त्यामध्ये एक दररोज प्रसिद्ध होणारं न्यूजपेपर असतो बा, त्याला आपण दैनिक असं म्हणतो. काही 7 दिवसातून प्रसिद्ध होतो त्याला साप्ताहिक असं म्हणतात. आणि महिन्यातून प्रसिद्ध होतो त्याला मासिक असं म्हणतात. मासिक. त्याच्यानंतर मासिक हा शब्द आहे, नाशिक होईल नाही तर ते मासिक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा. आता वाक्प्रचाराचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. पहा, वाक्प्रचार आहेत कान फुंकणे. कान फुंकणे म्हणजे चुगली करणे. चुगली करणे. नंतर तोंडचे पाणी पळणे म्हणजे एकदम घाबरून जाणे.
एकदम घाबरून जाणे. त्यानंतर नाक खुपसणे. नाक खुपसणे म्हणजे नको त्या गोष्टीत भाग घेणे. नको त्या गोष्टीत भाग घेणे. त्याच्यानंतर चेहरा खुलणे म्हणजे आनंदी होणे. आनंदी होणे. एखाद्या वेळेस आनंद झाला तर आपला चेहरा खुलतो, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. चेहरा खुलणे म्हणजे आनंदी होणे. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, ज्यामध्ये विचारलेले खालील म्हणींचा अर्थ लिहा. आता म्हणींचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. यामध्ये म्हणींचा अर्थ, सुरुवातीला म्हण आहे कामापुरता मामा, म्हणजे एखादा आपला फायदा किंवा आपला स्वार्थ साधण्यासाठी आपण एखाद्या व्यक्तीकडे कामापुरते, काम पूर्ण होण्यापुरतं गोड बोलणे. काम पूर्ण होण्यापुरतं गोड बोलणे. काम पूर्ण होण्यापुरते गोड बोलणे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, म्हणजे इतराकडून आपण सल्ला एखादा घेऊ शकतो, पण आपल्याकडे स्वतः निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडे निर्माण करायला आपल्याला पाहिजे. म्हणजे स्वतः निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे. निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे. निर्माण करणे. ठीक आहे. नंतर आयत्या बिळात नागोबा. आयत्या बिळात नागोबा या ठिकाणी आपल्याला अर्थ पाहिजे होता दुसऱ्याच्या आयत्या गोष्टीवर मालकी हक्क गाजवणे. आयत्या गोष्टीवर मालकी हक्क दाखवणे. आयत्या गोष्टीवर मालकी हक्क दाखवणे, अशा पद्धतीचा तो मीनिंग त्याचा होतो, हक्क दाखवणे. बळी तो कानपिळी, पुढचा एक बळी तो. आता या आयत्या बिळात नागोबा याचा एक, याच अर्थाचा एक दुसरी पण म्हण आहे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे. पहा पुढचा आहे चौथा, बळी तो कानपिळी. बळी तो कानपिळी म्हणजे बलवान मनुष्य काय करतो, एखादा बलवान, एकदा शक्तिवान असेल, एखादा बलवान मनुष्य असेल तर इतरांवर तो हुकूमत गाजवतो. बलवान मनुष्य इतरांवर हुकूमत गाजवतो किंवा गाजवणे, अशा पद्धतीचा तो आहे. बळी तो कानपिळी म्हणजे ज्याच्याकडे बळ आहे, ताकद आहे, तो दुसऱ्यावरती हुकूमत गाजवतो. चला घेऊया पुढील प्रश्न. चला पुढील प्रश्न आहे आता गणित या विषयाशीच निगडीत. त्यामध्ये आहे पहिला प्रश्न, त्यामध्ये विचारलेले 16 3/5 वजा 1/4. म्हणजे आता याला सॉल्व करताना पहा, एकतर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आपण पाहिली होती. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना जर छेद सारखा असेल तर छेद एकदाच लिहितो, छेद सारखा नसेल तर डायरेक्ट आपण त्याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपल्याला करायची असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन अशी होईल 3 × 4 वजा इकडे 5 × 1 भागीला छेदाछेदांचा गुणाकार म्हणजे 4 × 5. म्हणजे या ठिकाणी होईल 4 त्रिक 12 वजा 5 1 5 आणि छेदामध्ये येईल इकडे 5 चूक 20. म्हणजे 12तून 5 वजा जर केली तर येणार 7/20. हे असं आपलं उत्तर त्याचं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे 1/5 अधिक 2/3. आता या ठिकाणी पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केली तर 1 × 3 अधिक 5
गुणिला 2 आणि पूर्ण छेदामध्ये 5 गुणिला 3. या ठिकाणी जर आपण हा गुणाकार केला तर 3 1 3, वरती 5 दुनी 10 आणि छेदामध्ये 5 त्रिक 15, म्हणजे 10चा आणि 3चं बेरीज इथे येते 13/15. अशा पद्धतीनं त्याचं उत्तर होतं. शांतते. त्याच्यानंतर घेऊया पुढील प्रश्न क्रमांक 3, ज्यामध्ये आता गुणाकार विचारलेला होता. गुणाकारामध्ये पहा, एखाद्या अपूर्णांकाचा छेद जर नसेल तर त्याचा अपूर्णांकाचा छेद आपण 1 घेत असतो. गुणाकार करताना डायरेक्ट अंशांशाचा आणि छेदाचा गुणाकार, म्हणजे तो होईल 3 गुणिला 45 आणि इथे छेदामध्ये 15 गुणिला 1 म्हणजे 15 जसेच तसे. या ठिकाणी 45चा आणि 3चा जर गुणाकार केला तर तो येतो 135/15. असंही ठेवलं तरी चालतं. याला काही जण डिवाईड पण करू शकतात. 15 1 15 आणि 15 9 135, म्हणजे उत्तर 9 पण बरोबर आहे. आणि 135/15 कोणी जर लिहिलं असेल तर ते पण आपण गृहीत धरू. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा भागाकार 60/3/4. भागाकाराच्या नियमाप्रमाणे दुसरा अपूर्णांकाला आपण काय त्याचा गुणाकार व्यस्त म्हणजे रेसिप्रोकल आपण घेत असतो. म्हणजे या ठिकाणी 60 जसाच्या तसं राहील आणि गुणाकार जर याचा भागाकाराचा गुणाकार होत असतो, भागाकार होत नसतो. भागाकाराचा गुणाकार करण्यासाठी जो छेदामध्ये संख्या आहे ती अंशामध्ये आणि अंशामध्ये संख्या आहे ती छेदामध्ये, अशा पद्धतीने त्याचं रूपांतर करायचं. म्हणजे इथं होईल 60चा आणि 4चा गुणाकार आणि भागीला 3. 60चा आणि 4चा गुणाकार करताना 6चा आणि 4चा गुणाकार करायचा, 24 आणि 0 जसंच तसा भागीला 3. याला रिड्यूस करूनही लिहू शकतो आपण आणि हे असंही उत्तर लिहिलं तरी ठीक आहे. त्याच्यानंतर चला पुढचा प्रश्न असा आहे, पुढील प्रश्न सोडवा. आता प्रश्न सोडत असताना पॉईंट यामध्ये पहा, दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा टाईपचे काही 4 प्रश्न आहेत इथं. यामध्ये आपल्याला लिहिताना असं लिहायचं 2.345 आणि त्यामध्ये बेरीज करायची आपल्याला 23.12. पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून आपल्याला यांची बेरीज करायची असते. 5च्या खाली काहीच नाही, म्हणजे ते येणार 5. नंतर 4 आणि 2 6, 3 आणि 1 4, पॉईंट जिथलं तिथे आणि 2 आणि 2 4 आणि हा 3, म्हणजे उत्तर होतं 34.465. वजाबाकी करताना जर समजा आपल्याला 25मधून 1.25 वजा करायचे असतील तर 25मध्ये पॉईंट नाही, म्हणजे 25.00 असा तो संख्या आहे आणि त्यामध्ये वजा करायचा आपल्याला 1.25. मग आता या वरच्या शून्यातून 5 वजा होत नाही, इकडून बॉरो घेणार आपण. इथून बॉरो घेतले तिथे राहणार 4, इथं झाले 10. 10 याला बॉरो दिल्यामुळे इथं राहिले 9, इथं झाले 10. 10तून 5 वजा केल्यावर इथं राहतात 5. 9तून 2 वजा केल्यानंतर इथं राहतात 7. पॉईंट जिथला तिथं 4तून 1 वजा करायचे 3 आणि हा 2, 23.75 हे त्याचं उत्तर. त्याच्यानंतर गुणाकारामध्ये विचारलेले आहे, तर गुणाकार करताना सरळ गुणाकार नाही असं गृहीत धरून, पॉईंट नाही असं गृहीत धरून आपण यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 12नं जर याला गुणलं तर 12 पंचे 60, 0 हातच्याले 6 आणि 12 चूक 48, 48 आणि 6 हे होतात 54, म्हणजे 540 हे उत्तर तिथं असणार. मग आता हे 540 आपण इथं लिहून टाकणार. आता पॉईंट द्यायचा आपल्याला. पॉईंट कुठे देणार तर या ठिकाणी 2 नंबर आणि या ठिकाणी 1 नंबर असे 3 नंबर सोडून पॉईंट आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे गुणाकारामध्ये एकूण पॉईंटच्या नंतर असलेल्या सगळ्या संख्यांचा आपण विचार करतो. दोन्ही संख्यामध्ये पॉईंटच्या नंतर एकूण 3 संख्या आहेत आणि त्यामुळे उत्तरामध्ये पण एकूण 3 संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे भागाकार दिलेला आहे 2.4 भागीला 0.03. याला लिहिताना अंश आणि छेद या स्वरूपात आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. 2.4 भागीला 0.003. असं जर असेल तर पॉईंट सारखे करण्यासाठी वरती 2 0, म्हणजे पॉईंटच्या नंतर वरती 3 नंबर, खाली पण 3 नंबर. म्हणजे या ठिकाणी हे अशा पद्धतीनं असणार 2400 भागीला 3. आणि याचं जर उत्तर काढलं 3 जर त्याला भागलं तर 3 1 3, 3 8 24 आणि त्याच्यापुढे 2 0 जसेच तसे, म्हणजे हे 800 हे त्याचं करेक्ट उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर घेऊया पुढील प्रश्न एकदम सोपा होता. यामध्ये आपल्याला विचारलं होतं पुढील अपूर्णांक दशांश अपूर्णांकात बदला. आता दशांश अपूर्णांकात बदलताना आपल्याला माहिती आहे एखादा अपूर्णांक जर असा असेल की ज्याच्यामध्ये 1/2, आता आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे काय तर एखाद्या अपूर्णांकाचा छेदामध्ये 10, 100,
1000 अशा पद्धतीचे अंक जर आले तर त्याला डायरेक्ट पॉईंटमध्ये आपण लिहू शकतो. पण इथं छेदामध्ये तशा पद्धतीचा अपूर्णांक नाही आहे. इथे छेदामध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये 2 हा अपूर्णांक आहे. 2ला जर 5 या संख्येने आपण गुणलं, 2 या संख्येला 5नं जर गुणलं तिथे 10 होऊ शकतात. म्हणून वरचा अंश जो आहे त्याला पण 5नं आपण गुणणार. म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 5 1 5 आणि 5 दुनी 10. आता तुम्ही म्हणसाल की याला 5नं का गुणलं? कारण छेदामध्ये आपल्याला 10 100 अशा पद्धतीचा नंबर हवा आहे. आता छेदामध्ये 10 आल्यानंतर वरचाच अपूर्णांक जसाच तसा लिहायचा. 1 0 आहे, त्याच्या बदल्यात 1 नंबर सोडून पॉईंट द्यायचा, अगोदर नंबर नाही म्हणजे 0 घ्यायचा. म्हणजे 0.5 हे त्याचं उत्तर. पुढचा दुसरा प्रश्न आहे 3/5. आता 5ला कशाने गुणावं लागेल? या ठिकाणी 2ने. मग वरच्या 3ला पण आपण 2 गुणू म्हणजे इथे येणार 3 दुनी 6 आणि इथं येणार 5 दुनी 10. म्हणजे या ठिकाणी 6/10 उत्तर मिळाल्यानंतर 6 हा जसाच तसा 1 0 आहे, त्याच्या बदल्यात 1 नंबर सोडून पॉईंट म्हणजे 0.6 आहे त्याचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 12.25. 25ला कशाने गुणल्यावर 100 10 असे काय होतात? तर 4ने गुणल्यानंतर 100 होऊ शकतात. तर वरचा छेद जो आहे त्याला पण 4नं आपण गुणणार. म्हणजे 12 48 अंशामध्ये 48 येणार आणि छेदामध्ये गुणाकार 100. म्हणजे आलेला वरचा अपूर्ण न्यूमिरेटर अंश जसाच तसा लिहायचा. 2 0 आहे म्हणून त्याच्या बदल्यात 2 नंबर सोडून आपण पॉईंट अलीकडे देणार म्हणजे 0.48 हे त्याचं उत्तर. 32.50. 50ला 2नं जर गुणलं तर 100 होऊ शकतात. म्हणून 32ला पण 2नं गुणायचं. म्हणजे 32ला जर 2नं गुणलं तर 64 आणि 50ला जर 2नं गुणलं तर 100. म्हणजेच उत्तर आपलं असणार 64. आपण लिहून टाकणार 2 0 आहे, 2 नंबर सोडून पॉईंट 0.64. या ठिकाणी 8 आहे. 8 हा नंबर जर असेल तर त्याला 125 125ने गुणावं लागेल. म्हणजे 1000 हे उत्तर येऊ शकतं. कारण 10 100 असा नंबर तिथं होत नाही. आणि मग वरच्या 5ला पण 125ने आपण गुणणार. म्हणजे वरती गुणाकार येणार 125 गुणिले 5 तर त्याचा गुणाकार येणार 625 आणि खाली 8 गुणिले 125 याचा गुणाकार करायची गरजच नाही शक्यतोवर. कारण हे आपल्याला मी बऱ्याच मुलांना सांगितलेलं आहे हे पाठच करून टाकायचं. 8 असेल तर 125ने गुणल्यानंतर त्याचा गुणाकार येतो 1000. म्हणजे छेदामध्ये इथं 1000 असणार. 3 0 आले म्हणजेच 625 ही संख्या लिहून टाकल्यानंतर 3 नंबर सोडून पॉईंट म्हणजे 0.625. त्यानंतर पुढचा संख्या आहे 4. छेदामध्ये 4ला जर आपण 25ने गुणलं तर 100 येऊ शकतात. मग 5ला पण आपण 25ने गुणणार म्हणजे 25 5 125 आणि 25 100. म्हणजे अशा पद्धतीनं हे येणार. मग 125 हा नंबर लिहून टाकायचा आणि 2 नंबर सोडून पॉईंट म्हणजे 1.25 इज द करेक्ट ॲन्सर. चला घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न क्रमांक 9, ज्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. आता अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना अंश अधिक म्हणजेच ज्याचा अंश न्यूमिरेटर मोठा आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी मी मुलांना सांगितलं होतं गाडी चालवायची. गाडी म्हणजे या 2चा आणि 2चा गुणाकार आणि वरचा 1 त्यात प्लस. म्हणजे इथं असं होणार एक असं तुम्हाला करून दाखवतो. 2 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे इथून आपण सुरुवात करणार 2 गुणिले 2 अधिक 1 आणि छेदामध्ये जो नंबर आहे तोच. म्हणजे 2 2 जा 4 + 1 5 बेदोनी 4 आणि 1 5 5/2 छेदामध्ये 2 जसाच्या तसा. त्यानंतर प्रश्न दुसरा याच्यामध्ये इथं पण तसंच करणार आपण. म्हणजे या 3चा आणि 4चा गुणाकार आणि वरचा त्यात 3 प्लस जसं तसा. म्हणजे 4 त्रिक 12 आणि 3 15 भागीला 4. त्याच्यानंतर या ठिकाणी या 4चा आणि 5चा गुणाकार आणि वरचा 1 त्यात प्लस करायचा. 4चा आणि 5चा गुणाकार या ठिकाणी होतो 20 आणि वरचा 1 त्यात 21 आणि छेदामध्ये 5 जसाच्या तसा. म्हणजे हे त्याचं उत्तर. त्यानंतर इथं पण तसंच करायचं. 7चा आणि 2चा गुणाकार 2 त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी होईल आपण असं जर गेलो तर 7 2 14 आणि 2 16 भागीला 7 हे त्याचं उत्तर. त्यानंतर शेवटचा प्रश्न ज्यामध्ये 17/5 असा क्वेश्चन आहे आणि याच्यात विचारलेलं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे आपल्याला 17 या संख्येला 5नं भागायचं आहे. जर आपण 17 या संख्येला 5नं भागलं तर 5च्या पाड्यामध्ये 17 येत नाही, पण त्याच्यापेक्षा लहान संख्या 15 येते. 5 त्रिक 15 आणि खाली उरणार 2. म्हणजे पूर्ण संख्या मिळाली आपल्याला 3. खाली जो रिमाइंडर उरला तो आपल्याला वर लिहायचा आहे आणि छेद आपला 5 जसाच्या तसा. अशा पद्धतीने पूर्णांकयुक्त अपूर्णांकात त्याला रूपांतर करायचं आहे.
त्यानंतर इथं पण जर आपण 19 या संख्येला 4नं भागलं तर 4 चूक 16 हे त्याचं उत्तर, आणि खाली उरणार 3 म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला 4 वरती लिहिणार आणि रिमाइंडर बाकी जे उरलं ते अंशामध्ये आणि छेद 4 जसाच्या तसा हे त्याचं उत्तर. अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका आणि त्याचं उत्तर होते. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ऑनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.